नमस्कार मंडळी, मी सुभाष भटुळे आपल्या आवडत्या प्रभुस्वामी टी व्ही आणि अनुभव संतांचे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. तर मित्रांनो, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. अनेक संत महंत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत व त्यांनी आपल्या भागवत धर्माची पताका संपूर्ण जगाला मिळवली आहे. तर अशा या भागवत धर्माचे मूळ अधिष्ठान म्हणजे पंढरपूरचा विठोबा होय. पंढरपूरचा विठोबा म्हणजे साधू संतांचा जीव की प्राण, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. अशा या विठोबांची किंवा पंढरीची आषाढी वारी आता काही दिवसातच जवळ आली आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ या वाक्याप्रमाणे, या संतांच्या प्रमाणाप्रमाणे या प्राणसख्याच्या वारीसाठी महाराष्ट्रातून साधू संत दिंड्या पताका घेऊन पंढरीच्या दिशेने आपल्या लाडक्या देवासाठी, विठुरायासाठी जीवाची पर्वा न करता जात आहे. त्यापैकी आपल्या जवळील गणिनाथ गडाचे महंत श्री संत वामनभाऊ महाराज यांची सुद्धा पालखी सोहळा नियमित वेळेत जाणार आहे. तर त्या पालखी सोहळ्याचे नियोजन, वेळापत्रक कसे असेल, कोणत्या तारखेला भाऊची दिंडी कोणत्या गावात असेल, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला पाहावा लागेल, ऐकावा लागेल. तर मित्रांनो, श्री संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा प्रस्थान बुधवार दिनांक 25/6/2025 रोजी होणार आहे. सकाळी गडावर नाथांचा अभिषेक, गुरुपरंपरेचा अभिषेक करून या कार्याला सुरुवात होणार आहे. तर यासाठी मोठमोठाले गुणवंत, नामवंत, भाविक भक्त, लहान थोर सर्व गुणीजन, टाळकवी, माळकवी, दिंड्या पताक्या वावे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. व फराळ, नाश्ता, जेवण करून दिंडी संध्याकाळी भाऊंची पालखी घेऊन नियोजितपणे पहिला जो मुक्काम आहे तो म्हणजे निवडुंगा येथे मुक्कामाला थांबणार आहे. तर हा भाऊच्या पालखीच्या दिंडीचा हा पहिला मुक्काम असेल. त्यानंतर 26/6/2025 रोजी गुरुवार सकाळी दिंडी सोहळा पालखी घेऊन निवडुंग्याहून 8 वाजता निघेल व नियमितपणे सर्व नियमाचे पालन करून पालखी संध्याकाळी मातकुळी मैदान या गावामध्ये जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी, सर्व भक्तांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. तर दिंडीचा हा दुसरा मुक्काम मातकुळी मैदान या ठिकाणी राहील. यानंतर 27/6/2025 शुक्रवार दिनांक 27/6/2025 शुक्रवार दिंडीचा जो तिसरा मुक्काम आहे तो तिसरा मुक्काम म्हणजे सारोळा या ठिकाणी असेल. त्यानंतर दिंडी सकाळी 8 वाजता सारोळ्याहून निघेल. तर 28/6/2025 रोजी म्हणजे शनिवार संध्याकाळी पिंपळगाव उंडा या ठिकाणी मुक्कामाला असेल. त्यानंतर 29/6/2025 रविवार सकाळी दिंडी निघेल आणि तांदळवाडीवा त्या ठिकाणी पोहोचेल. त्यानंतर 30/6/2025 सोमवार मिरगव्हाणचा मुक्काम असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिरगव्हाणहून सकाळी 8 वाजता दिंडी निघेल. 1/7/2025 मंगळवार दिंडीचा मुक्काम वरकुटे मूर्तीचे या ठिकाणी मुक्कामाला दिंडी असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा 2/7/2025 रोजी नियोजित वेळेप्रमाणे बुधवार भोगेवाडी या ठिकाणी दिंडीचा मुक्काम असेल. त्यानंतर 3/7/2025 जो मुक्काम आहे तो मुक्काम म्हणजे सावता बाबाचं जे अरण आहे, धन्य ते अरण रत्नाची खान, जन्मला निदान सावता तो, अशा सावता बाबाच्या, सावता महाराजाच्या गावामध्ये, अरण या गावामध्ये दिंडीचा मुक्काम नियोजित वेळेप्रमाणे असेल. त्यानंतर 4/1/2025 रोजी सकाळी आव्हानहून दिंडी निघेल. तर 4/1/2025 शुक्रवार दिनांक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पंढरपूर या ठिकाणी, मेंढापूर या ठिकाणी दिंडी 4 वाजता जाईल. तिथे दिंडी विश्रांती घेईल. नंतर जेवण, नाश्ता सर्व काही गोष्टी करून संध्याकाळच्या दिंडी पंढरपूर येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या मठामध्ये निवासाला त्या ठिकाणी जाईल. आणि शेवटी
5/7/2025 रोजी शनिवार त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची एकादशी हरिदिनी जो म्हणतो आपण ती त्या ठिकाणी असेल. अशा पद्धतीनं श्री संत वामन भाऊ महाराज यांचा हा पालखी सोहळा, दिंडी सोहळा आपल्याला या 10 ते 11 दिवसामध्ये कसा असेल याचे वेळापत्रक आपण या प्रभुस्वामी TV यूट्यूब चॅनलवरती आणि अनुभव संतांचे या यूट्यूब चॅनलवरती सांगितलेलं आहे. वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. परतीचा प्रवासही अशाच पद्धतीनं असेल. तो नंतरच्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अनुभव संतांचे आणि प्रभुस्वामी TV यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हरी, जय हरी, जय हरी.